आज मी छान अशी खमंग टेस्टी अशी अंड्याची पोळी म्हणजेच एग ऑमलेट म्हणजेच अंडा ऑमलेट बनवून दाखवणार आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी खूप हेल्दी रेसिपी आहे। आपण सगळेच अंड्याचे वेगवेगळे पदार्थ बनवून खातो कारण अंडा आपल्या शरीरासाठी खूप छान आहे, प्रोटीन खूप असते याच्यामध्ये। तर अंड्यापासून बनवली जाणारी पोळी खूप छान लागते, मस्त तुम्ही याला नाश्त्याला बनवून खाऊ शकता आणि लहान मुलाला सुद्धा तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकता। तर चला बघूया आपण याला लागणारे साहित्य आणि बनवायची कृती। तर अगदी साध्या सिंपल प्रोसेसने मी अंड्याची पोळी करणार आहे। त्यासाठी मी इथे 3 अंडे घेतलेत। सकाळच्या नाश्त्यासाठी आता मी हे बनवत आहे। बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, थोड्याशा मिरच्या, हे टमाटे वापरायचे नाही, फक्त कट करून ठेवले दुसऱ्या भाजीसाठी। तर मी शक्यतो अंड्याच्या पोळीमध्ये टमाटा वगैरे टाकत नाही, तुम्ही जर टाकत असाल तर नक्की टाका। आता हे अंडे जे आहेत ना, आपण हे फोडून घ्यायचं का एका वाटीमध्ये। हे बघा, अंड्याची पोळी म्हणलं की सगळेजण आवडीने खातात, अगदी भूक मिटते, इतकं भारी लागतं अंड्याची पोळी खायला। आपण हा अगदी बारीक चिरून घेतला आहे मस्त असा कांदा, तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे छानपैकी, हे सगळं आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। थोड्याशा मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। ही अंड्याची पोळी तुम्ही लाल मसाल्याची सुद्धा करू शकतात। मी जिकडे हळद, मीठ, गरम मसाला टाकते तिकडे तुम्ही लाल मसाला वापरा आणि मिरचीचा वापर करू नका। आता इथे मी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकून घेते। त्यानंतर आपण याच्यामध्ये टाकायचा थोडासा स्पायसी असा गरम मसाला। हे बघा, मी आता इथं गरम मसाला टाकून घेते, एक मोठा चमच्याच्या अंदाजाने गरम मसाला टाकून घेतला। आणि असं काट्याचा चमचा जो असतो ना, हे बघू शकता, हे काट्याच्या चमच्याने ना छानपैकी असं फेटलं जातं मस्त, किंवा तुम्हाला जसं जमन तसं तुम्ही याला छान मिक्स करून घ्या। ह्याच्यामध्ये ना जो चिकट पदार्थ असतो ना, तो पूर्णपणे फेटून घ्यायचा, म्हणजे पांढरा पिवळा जो पण ह्याचा बल्क आहे ना, तो सगळा असा फेटून घ्यायचा आहे छानपैकी। मग अजिबात याच्यामध्ये गाठी नाही राहिल्या पाहिजे, सुटसुटीत असा मोकळा असा बॅटर हा राहिला पाहिजे। त्याच वेळेस आपली अंड्याची पोळी ना छान अशी तयार होते। मस्त 1 मिनिट याला फेटून घ्या, अजिबात याच्यामध्ये गाठी ठेवू नका। सर्व साहित्य आपले जे पण आपण मसाले वगैरे टाकले ते सगळे मिक्स झालेले आहेत। आता आपण पॅनमध्ये तेल टाकून, तेल थोडंसं तापलं की आपण ह्याच्यामध्ये हे अंड्याच्या पोळीचा बॅटर टाकायचा, जे पण आपण हे मिक्स करून घेतले, आणि सहजपणे याला थोडंसं हलक्या हाताने असं गोलाकार द्यायचा। आणि गोलाकार हा स्वतःहून सुद्धा होतो, पॅनवर असं पसरत जातो, तर चमच्याने सुद्धा नाही पसरला तरी चालेल। तिकडे बघू शकता, इतका छान असा हा मस्त गोलाकाराची पोळी झालेली आहे तयार अंड्याची। थोडासा वेळ झाला म्हणजे 1 मिनिट झालं की आपण याला लगेच पलटी करून घ्यायचं। मंद आच ठेवायची, गॅस फास्ट ठेवायचा नाही अजिबात, नाही तर काय होईल, अंड्याची पोळी पूर्णपणे करपून जाईल। हे बघू शकता, छान असा रंग आलेला आहे, गोल्डन ब्राऊन रंग अंड्याच्या पोळीला आलेला आहे। खरपूस चांगली भाजून घ्यायची मस्तपैकी, जितकी चांगली याला तुम्ही भाजताना तितकी मस्त वाटते खायला, अशी क्रिस्पी वाटते छानपैकी। मला तर स्पेशली अशा क्रिस्पी अशा कडक पोळ्या, अंड्याच्या पोळ्या आवडतात। आता तुम्हाला नरम, सॉफ्ट, लुसलुशीत आवडत असेल तर तशी पण तुम्ही याला शेकू शकता। आता छानपैकी दोन्ही बाजूने आपल्याला हे शेकून घ्यायचं आहे मंद गॅसवर। सकाळच्या घाई गडबडीतनं तुम्ही असे अंड्याचा प्रोटीन भरपूर असा हा नाश्ता तुम्ही करू शकता, लहान मुलाला सुद्धा तुम्ही देऊ शकता। हे बघा, दोन्ही बाजूनी कसा छान असा रंग आलेला आहे। ही अंड्याची पोळी अशी आपली परफेक्ट झालेली आहे भाजून। आता आपण ह्याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये। हे बघू शकता, मस्त चारी बाजूनीही भाजून निघलेली आहे। आता जास्त वेळ काय याला आपल्याला भाजायचं नाही, हे बघू शकता मस्त झालेली आहे। आता दुसरा बॅटरसुद्धा मी सेम प्रोसेसमध्ये टाकून घेते आणि मग त्याला शेकून घेते। अशीच थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही, सुरुवातीला जरा जास्त पडलं होतं, पण थोडंसं तेलामध्ये आपल्या अंड्याच्या पोळ्या तयार होतील। आता अंड्याची पोळी तुम्हाला लहान मोठी जशी आवडेल तशी तुम्ही करू शकता। आता मी तर पूर्ण पॅन कवर होईल एवढी साईज ठेवलेली आहे पोळीची, छानपैकी झालेली आहे भाजून दुसरी पोळीसुद्धा। तर 3 अंड्याच्या मी 3 पोळ्या केलेल्या आहेत छान जाडसर अशा, ही सुद्धा मी काढून घेते। आणि आता ह्या पॅनमध्ये तुम्ही बघू शकता, अजिबात मी तेल टाकणार नाही आहे, कारण की छान असा तेलकट तवाच आहे, हा पॅन आहे म्हणून तेलाची आवश्यकता नाही आहे। फक्त आपण हा बॅटर टाकून घ्यायचा आणि एक थेंब तेलसुद्धा न टाकता आपली ही पोळी बघा आता किती छान तयार होईल। हे बघू शकता मस्तपैकी। अंड्याच्या पोळीला तर शक्यतो तेल वापरत नाही जास्त। हे बघा मस्तपैकी नॉनस्टिकी पॅन असेल ना तर छान अशा पोळ्या तयार होतात अंड्याच्या, किंवा बेसनाच्या पोळ्या, बोला कुठलीही पोळी मस्त तयार होते।
तर थोडा वेळ झालं की आपण याला जरा चेक करायचं. हे बघा असं चेक करून ह्याला पलटी करायचं. हे थोडंसं साईडला उडालेलं आपण हे नंतर सेट करू शकतो, म्हणजे काढू शकतो आपण, हे काही हरकत नाही. हे बघू शकता किती भारी झाली आपली अंड्याची पोळी. अजिबात तेल न वापरता तर चपातीसारखं आपण याच्यावर थोडंसं वरून तेल लावून घ्यायचं आहे, अगदी थोडंसं लावून घ्यायचं आहे आणि मस्त याला पलटी करून घ्यायचं आहे. बघा छान अशी वाटतच नाही ही अंड्याची पोळी, असं वाटते बेसनाची पोळी करतो आपण, इतकी भारी झालेली आहे. अंडा पण छान असं फेटून घेतल्यामुळं मस्त कवर झालेला आहे चारही बाजूनी आणि परफेक्ट अशा ह्या गरमागरम अशा नाश्त्यासाठी अंड्याच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत. एग ऑमलेट तयार केलेलं आहे. तर एकदा नक्की ट्राय करा. ट्राय केलंच असेल, सर्वच जण आवडीने खातात अंड्याच्या पोळ्या, काही याच्यामध्ये नवीन नाही आहे. पण विशेष म्हणजे हे हेल्दी नाश्ता आहे, नक्की करून एकदा खा. आणि आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. तिकडे बघू शकता मस्त अशा लुसलुशीत नरम सॉफ्ट अशा ह्या अंड्याच्या पोळ्या तयार केलेल्या आहेत. ह्याला तुम्ही गरमागरम ज्वारीच्या भाकरीसोबत, रोटीसोबत किंवा ब्रेड पावासोबतसुद्धा तुम्ही याला थोडंसं बटर लावून खाऊ शकता. ब्रेड पावासोबत ना भाकरी रोटीपेक्षा ना खूप छान लागते ही पोळी, आवडीने खाताना तुम्ही. असं सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी अशा ह्या अंड्याच्या पोळ्या बनवा. लहान मुलांनासुद्धा तुम्ही टिफिनमध्ये ह्या 2 पोळ्या देऊ शकता, सोबत ब्रेड किंवा रोटीसोबत तुम्ही याला देऊ शकता. इतकं भारी टेस्टी आणि हेल्दी नाश्ता आहे हा. तर नक्की एकदा ट्राय करा. सकाळ सकाळ म्हणलं अंड्याच्या पोळ्या करावा आपण नाश्त्यासाठी आणि तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. तर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी. हे बघू शकता हे असं फोल्ड करून घडी करून तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. स्वस्त रहा, मस्त रहा.